बाय 1च्या बोगद्यातून 8,000 कोटी चोरीला गेले एका रात्रीत. बरोबर, चोर पकडले गेले, कोर्टात केस चालू आहे. पण माझा एक सभासद शेतकरी म्हणून आमच्या सगळ्यांची एक शंका आहे, 8,000 कोटी कारखान्याच्या 1 बाय 1च्या बोगद्यातून काढले कसे? याच्या चोरांना एकदा आम्हाला भेटून विचारू द्या. अहो, 100 कोटी जर कारखान्याची एखाद्या ट्रक मध्ये भरायची असेल तर किमान 5 सामान लागतात भरायला. 8,000 कोटी जर कारखान्याची बाहेर काढायची आणि असं म्हणतात ती एका रात्रीतच गेली, तेच म्हणतात, तर ती एका रात्रीत 8,000 कोटी कोणत्या दाराने गेली? मग त्या बोगद्यातून गेली का पुढच्या दाराने गेली? हा या सगळ्या सभासदांना ती मोठी शंका आहे. आणि ह्या चोरीत त्यांचा 1 नंबर एवढं बाकी खरं आहे. त्यांना त्याबद्दल आमच्या सगळ्या सभासदांच्या वतीनं आम्ही शाबासकी देतो. चोरी करावं तर अशी करावी. तुम्ही तो बोगद्याचे फोटोग्राफ्स आज आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही तो बोगदा बंद केला आता तुम्हाला दिसेल, पण त्या बोगद्याची शूटिंग देखील कोर्टासमोर आढळ आहे. कोर्टाला देखील आमची विनंती आहे, एवढ्या छोट्या बोगद्यातून 8,000 कोटी जागरूच कशी शकतात? एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आम्ही सगळे सभासद स्वतःला प्रश्न विचारतो, एवढी अफाट चोरी कशी होऊ शकते? कोणत्या दाराने 8,000 कोटी गेले? 8,000 कोटी चोरी करण्यासाठी किमान 100 ट्रकाच्या वर ट्रका लागतील, 800 ट्रका लागतील. एका ट्रक मध्ये 100 कोटी बसतात. 800 ट्रका कारखान्यावर नावून चोरी करू शकतात का एका दिवसात? पण गेले, कोर्टात केस चालू, मान्य लागण तो निकाल आम्हाला मान्य आहे. पण एवढी कुठं लोकांच्या शेतकऱ्यांच्या सभासदांच्या डोळ्यात धुळफीत केली जाते, तरीही तुम्ही म्हणताय आमचा कारखाना 1च नंबर आहे. व्हॉट इज दिस? काय चाललंय? आम्हाला काहीच कळत नाही का सभासदांनी? आणि म्हणून मित्रांनो, ही सगळं खऱ्या अर्थानं या सभासदांच्या मनातली खतखत आहे की तुम्ही कारखाना चालवत असाल, तुमच्या कारखाना चालवण्याला आमच्या शुभेच्छा. आणि म्हणूनच आम्ही कारखान्याची निवडणूक त्यांनी लढवत असताना आम्ही निवडणुकीत लढवण्याची तयारी केली होती. आणि त्यांनी असा अपप्रचार केला की संगमनेर साखर कारखान्याचं वाटोळं करण्यासाठी ही लोक सगळी विरोधी सभासद अर्ज भरून राहिली. कारखान्यावर 15 ते 20 कोटी रुपयाचा अतिरिक्त बोजा वाढणार आहे या निवडणुकीच्या माध्यमातून. आम्ही विचार केला, 15 ते 20 कोटी रुपयाचा जर सभासदांच्या पोकांनी हा कर्जाचा बोजा वाढणार असेल तर त्या माध्यमातून किमान सभासदाला 100 रुपये भाव जादा मिळेल आपण जर कारखान्याची निवडणूक लढवली नाही तर. काय घडलं? अजिबात भाव वाढून मिळाला नाही. सभासदांनी कारखान्याची निवडणूक लढवली नाही. आम्ही विरोधी सभासदांनी आहे त्याच भावात आमच्या सभासदांची वाटा लावायचं काम चालू आहे. वरून कारखान्यावर शेकडो कोटी रुपये कर्ज काढायचं काम चालू आहे. चाललंय काय नेमकी? हे चाललंय काय? काहीच हिरवड बंगाल कळत नाही. कर्ज एक वाढवायचं, सभासदांना भावही द्यायचा नाही. हा पैसा चालला कुठे? तुमच्या खाजगी प्रॉपर्ट्या वाढत चालल्यात हजारो कोटीच्या. जमिनी घ्यायचं काम चालू आहे, इमारती बांधायचं काम चालू आहे, खाजगी संस्था वाढवायचं काम चालू आहे, सगळं चालू आहे आलवे. आणि म्हणून माझी अत्यंत नम्रपणे या कारखान्याच्या सगळ्या विद्यमान संचालक मंडळ आणि चेअरमनना विनंती आहे, आम्ही अत्यंत नम्रपणे या ठिकाणी त्यांना विनंती करतोय की तुम्ही हे सगळ्या गोष्टी बारकाईने लक्ष घालून सभासदांना न्याय देण्याचं काम करा. नाहीतर या सभासदांचा जर उद्रेक झाला ना, विधानसभेला जसं चित्र झालं तसं एक दिवस कारखान्याचे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. आणि म्हणून आम्ही तुम्हाला अगोदर सूचना करतोय की तुम्ही तुमच्या कारभारात सुधारणा करा. हा ठीक आहे, तुम्ही आज सत्तेमध्ये नसाल, तुमच्या काही प्रशासनाच्या अडचणी जरी असल्या, परंतु विद्यमान आमदार सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. आम्ही त्यांना विनंती केली, सभासदांच्या वतीने विनंती केली की तुम्ही कारखान्याच्या सहकारामध्ये राजकारण करायचं नाही. जर कारखाना चांगला चालला तर त्या कारखान्याच्या सगळ्या प्रशासनाच्या आणि कारखान्याच्या मंडळीच्या पाठीशी आम्ही सभासद म्हणून उभे राहणार आहोत. आणि म्हणून मी या निमित्ताने विद्यमान आमदार अमोल खताळांना देखील विनंती करेन की संगमनेर साखर कारखाना हा कोणाच्या बापाची प्रॉपर्टी नाहीये, ही सभासदांच्या मालकीचा कारखाना आहे. तिथे जर काही अडचणी निर्माण झाल्या, केंद्रामध्ये अमित शहा सहकार मंत्री आहेत, राज्यातलं सरकार तुमचं आहे, आमच्या संगमनेर साखर कारखान्याच्या जर काही अडचणी असतील शासन लेवलवरती तर त्या सोडवण्याचं काम आमदार अमोल खताळ तुम्ही केलं पाहिजे, अशी विनंती आम्ही या निमित्तानं सगळ्या सभासदांच्या वतीने त्यांना करतोय.
पण ते सहकार्य घेण्याची भूमिका कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळ आणि चेअरमनला देखील माझं सांगणं आहे की तुमचे राजकीय हेवेदावे बाजूला ठेवा, पण कारखान्याच्या सभासदांच्या हितासाठी, त्यांच्या हक्कासाठी, त्यांना योग्य भाव मिळावा, त्यांचे सगळं काही योग्य ऊसाचं संरक्षण व्हावं, यासाठी तुम्ही स्वतःचे राजकीय जोडे बाजूला ठेवून हा कारखाना चालवा. एवढंच या निमित्ताने मला सांगायचं आहे. अनेक प्रश्नांवरती खऱ्या अर्थानं चर्चा करायची आहे. मी या ठिकाणी एकच सांगेल, काय राजकीय मला या ठिकाणी बोलायचं नाही. आणि विद्यमान चेअरमन साहेबांना माझी अत्यंत नम्रपणे विनंती आहे की विधानसभेच्या निवडणुकीत जे काही झालं असेल ते झालं असेल. लोकशाहीने दिलेला कौल तुम्ही स्वीकारा. तुम्ही एका सभेमध्ये कारखान्याच्या एका बॉयलरच्या कार्यक्रमामध्ये गेले 15 दिवसापूर्वी त्यांनी भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं की या कारखान्याच्या उभारणीसाठी स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी फार मोठं योगदान या कारखान्यासाठी दिलंय. आपण सगळ्या सभासदांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. पण माझी त्यांना नम्र विनंती आहे की या कारखान्याचं योगदान खऱ्या अर्थानं कुणाचं आहे ते सन्माननीय विजय खताळ पाटील आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचं कधी तुम्ही नाव घेतलं का? त्यांना का नाही त्या सभेमध्ये धन्यवाद प्रस्तावामध्ये त्यांचं नाव घेतलं? अरे आम्ही राजकारण करत नाही, पण तुम्ही का करता राजकारण? तुमच्यामध्ये आजही तो द्वेष तुमच्या या मनामध्ये आहे. तेव्हा तुम्हाला विनंती आहे, ज्यांनी कारखान्याच्या उभारणीसाठी योगदान केलं त्या माणसांचे देखील तुम्ही नाव घ्या ना. विद्यमान चेअरमन नेहमी सांगतात की या संगमनेर साखर कारखाना जाऊ द्या, या संगमनेरच्या राजकीय सगळी घडी बिघडली म्हणतात. संगमनेरमध्ये थोडीशी अराजकता माजली, थोडंसं वेगळं वातावरण या संगमनेरमध्ये तयार झालं असे आरोप केले जातात. मी त्यांच्या प्रश्नाच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी आलो नाही, पण मला एकच सांगायचे की विजय खताळांना संगमनेरच्या जनतेने ज्यावेळेस निवडणुकीत पराभव केला त्यावेळेस विजय खताळ पाटलांनी जाहीर सांगितलं की मला संगमनेरकरांनी दिलेला कौल मान्य आहे आणि मी माझा पराभव स्वीकारून आजपासून मी संगमनेरच्या राजकारणात कधी दिसणार नाही. आणि 40 वर्ष झाले विजय खताळ संगमनेरमध्ये जिवंत असताना देखील त्यांनी यांच्या राजकारणात कधी हस्तक्षेप केला नाही. म्हणूनच हे 40 वर्ष आमदार राहिले आणि इथल्या सगळ्या सत्ता त्यांनी उपभोगल्या. आता संगमनेरकरांनी दिलेला कौल त्यांनी मान्य करावा आणि संगमनेरच्या विकासासाठी त्यांनी विद्यमान आमदारांना सहकार्य करावं, मार्गदर्शन करावं अशी आमची त्यांच्याकडून मागणी आहे. बरोबर आहे ना? संपवू. आमच्याकडे कारखान्याच्या सगळ्या कर्मचाऱ्यांची तक्रार आलेली आहे. ती तक्रार अशी आहे की त्यांना आता दिवाळीचा बोनस म्हणून काही 5,000 रुपये देण्याचं ठरलंय. त्यांनी ती रक्कम स्वीकारावी. याच्या अगोदर कारखान्याच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला दिवाळी बोनस वाटला गेला नाही. आता कुठेतरी संगमनेरचं वातावरण राजकीय आपल्या विरोधात जात आहे, म्हणून त्यांनी त्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना बोनस रूपाने पैसे वाटायला सुरुवात केली. त्यांनी घ्यावे, पण ते देण्यामागे ही सगळी सभासदांचा आवाज आहे, त्यांनी लक्षात घ्या. आमचं अरे हे सगळं तर त्यामुळं ते 5,000 रुपये सर्व तालुक्यातल्या कर्मचाऱ्यांना भेटते. त्याआधी त्यांनी कधी 10 रुपयाची गाडीची पेटी, 1 रुपयाची पेटी दिली नाही. त्यांनी पेट्या दिल्या पेटवायला. त्याच कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे तक्रार अशी केली आणि तो अत्यंत महत्वाचा विषय लक्षात घ्या. त्या कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आयुष्यभर संगमनेर कारखान्यामध्ये काम करतो आणि त्या कारखान्यातून आम्ही ज्यावेळेस रिटायर होतो, तर रिटायर झाल्यानंतर तुमच्या माहितीसाठी सांगतो त्या कारखान्याच्या कर्मचाऱ्याला पेन्शन किती मिळते माहितीये का? मी देखील शॉक झालो. 600 रुपये, 800 रुपये, 1000 रुपये. कारखान्याचा कर्मचारी रिटायर झाल्यावर 1000 रुपये, 800 रुपये, 600 रुपये पेन्शन मिळते. कसं जगायचं त्यांनी? आयुष्यभर ते कारखान्यामध्ये कष्ट करतात आणि त्यांना काय 600 रुपये पेन्शन. महिना 600 रुपयात काय मिळते? मोबाईलचा बॅलन्स तरी येतो का? त्यांचं एक म्हणणं आहे की कारखान्याने आमच्या भविष्य निर्वाह निधीसाठी जो काही रक्कम भरली जाते वर्षाला, 4-2 कोटीचा काहीतरी आकडा येतो, आणि ती रक्कम जर कारखान्याने वर्षावर आमच्या सभासद आमच्या कर्मचाऱ्यांची भरली गेली तर आमच्या कारखान्यातल्या कर्मचारी रिटायर झाल्यानंतर त्याला निदान सन्मानाने त्याच्या घरी किमान 10, 15, 20 हजारापर्यंत पेन्शन मिळू शकते अशी त्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. आम्ही त्या कर्मचाऱ्यांच्या मागणीचा सहानुभूतीने विचार करतोय. भविष्य काळामध्ये
जर कधी कारखान्याला काही आम्हाला सूचना करायची वेळ आली किंवा कारखाना आमच्या जर कधी आला, तुम्हाला माहिती आहे का माळेगाव सहकारी साखर कारखाना बारामतीचा आताचे अजितदादा पवारांच्या ताब्यात तो कारखाना आहे. पूर्वी तो चंद्रराव तावरे म्हणून एक अत्यंत सामान्य शेतकऱ्याच्या ताब्यात तो 15 वर्ष कारखाना होता. मागच्या वर्षी त्या कारखान्याने ऊसाला 3600 रुपये भाव दिला मित्रांनो. 3600, 3600 घेऊन घ्या. आणि संगमनेर भाग साखर कारखान्याने 3000 रुपये दिले आणि तरीही आमचा कारखाना राज्यात 1 नंबर. ही काय गोबेल्स नीती, हे गणित कुठे मानता तुम्ही आणि कुणाला सांगता? इथे सभासदांना काहीच कळत नाही का? आता किती भाव दिला? आता 3200 रुपये जाहीर केलाय, अजून दिला नाही. महाराष्ट्रातले 100 कारखाने या कारखान्याच्या पुढे जास्त भाव देतात. आणि महत्वाच्या 2-3 विषयासंदर्भात खऱ्या अर्थानं आपण चर्चा केली. त्या सगळ्या आमच्या सभासदांच्या भावना मी तुमच्या समोर एक प्रतिनिधी म्हणून व्यक्त केल्या आणि त्या व्यक्त करत असताना अनेक विषयाला आपण चर्चा केली. ते करत असताना मी माजी आमदारांना देखील विनंती केली आणि विद्यमान आमदारांना देखील विनंती केली की तुम्ही हा कारखाना राजकारणाच्या पलीकडे जाऊन चालवावा आणि त्या सभासदांचं हित बघावं, एवढीच विनंती करतो. जर विद्यमान चेअरमन आणि संचालक मंडळांनी या कारखान्याच्या या आमच्या सभासदांच्या मागण्याकडे जर लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं, तर भविष्यात विधानसभेला जी परिस्थिती झाली तीच परिस्थिती कारखान्यामध्ये देखील निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. तेव्हा आम्ही या कारखान्याच्या विद्यमान चेअरमन आणि संचालक मंडळाला विनंती करतो की आम्ही केलेल्या मागण्यांची योग्य त्या पद्धतीने त्वरित कारवाई करावी, तत्काळ याच्यावरती अंमलबजावणी करून तुम्ही काम करावं, एवढीच विनंती या निमित्ताने करतो. आणि आपल्या या सगळ्या पत्रकार परिषदेसाठी जमलेल्या माझ्या सगळ्या सभासदांचे आणि आपल्या पत्रकारांचे मी या ठिकाणी मनापासून आणि या निमित्तानं महत्वाचा एक विषय राहिला का हे सगळं करत असताना आम्ही लवकरच या संगमनेर कारखान्याच्या या सगळ्या चाललेल्या कारभारावरती अंकुश ठेवण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च कसा केला जातो काय माहीत नाही, नको त्या गोष्टीवरती खर्च केला जातो. यासाठी आम्ही लवकरच येत्या दिवाळीच्या झाल्यानंतर संगमनेरमध्ये सहकार बचाव कृती समिती स्थापन करणार आहे आणि त्या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही संगमनेर कारखान्याच्या सगळ्या संचालक मंडळांच्या वरच्यावर होणाऱ्या बैठका, त्या बैठका काही गुंफणी नाही आहे, त्याचं ड्राफ्टिंग सभासदांना मिळालं पाहिजे. तुम्ही काय केलं आजच्या मीटिंगमध्ये, कुठला ठराव केला, यासाठी आम्हाला माहिती हवी आणि म्हणून आम्ही सहकार बचाव कृती समिती लवकरच या ठिकाणी स्थापन करणार आहोत आणि त्या माध्यमातून सभासदांना त्या कारखान्यामध्ये काय चालतं याचा आढावा आम्ही या ठिकाणी महिन्याच्या मीटिंगला देखील तो सांगणार आहे. तुम्ही देखील पत्रकारांना विनंती आहे की कारखान्यावरती दर महिन्याला मीटिंग होती, 15 दिवसाला मीटिंग होती, त्या मीटिंगचा आढावा जसं मंत्रालयामध्ये दर कॅबिनेटला मीटिंग होती आणि त्याचा आढावा मांडला जातो पत्रकारांसमोर, तशी दर 15 दिवसाला कारखान्यामध्ये मीटिंग होती संचालक मंडळाची. त्या मीटिंगचा आढावा सभासदांना देण्यासाठी तुमच्या पत्रकारांना बोलून आज मीटिंगमध्ये काय झालंय याचा आढावा विद्यमान चेअरमन आणि संचालक मंडळाने दिला पाहिजे अशी आमची मागणी. आणि म्हणून लवकरच कृती समिती स्थापन होऊन या सगळ्या गोष्टीवरती नियंत्रण करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू. आपण सगळेजण आलात, आमचं म्हणणं सभासदांचं ऐकून घेतलं, आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो आणि या ठिकाणी आपली पत्रकार परिषद आज संपली असं जाहीर केलं. धन्यवाद.